संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आजही अधिवेशनामध्ये इंडिया आघाडीचे नेते आक्रमक होतील अशी शक्यता आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, पहलगाम हल्ला आणि बिहार मतदार यादीच्या छाननीवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे। सलग 2 दिवस विरोधकांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज स्थगित झालेलं होतं। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्याकडून। शिवाजी, आता आपण बघतोय की धनखड यांनी राजीनामा देणं किंवा इतर जे काही देशभरातले प्रश्न आहेत या सगळ्यावरून विरोधक प्रचंड आक्रमक भूमिका घेत आहेत। आज नेमके कुठले महत्त्वाचे मुद्दे याबाबतचे उपस्थित होऊ शकतात? एकीकडे जर आपण पाहिलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये संसदेमध्ये भूमिका स्पष्ट करावी यासाठी विरोधक आक्रमक असतानाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पहाटे ब्रिटन दौऱ्यावरती रवाना झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी विरोधक या मुद्द्यावरून देखील संसदेचं अधिवेशन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवस परदेश दौऱ्यावर जात आहेत, हा एक मुद्दा करण्याची शक्यता आहे। दुसरा मुद्दा आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार पुनर्तपासणी मोहीम हाती घेण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये अनेक कथितरित्या चुका असल्याचं समोर आलेलं आहे। 18 लाखाहून अधिक लोक मृत आढळलेले आहेत लोकसभा निवडणुकीनंतर। एवढा मोठा हा आकडा जो आहे तो चकित करणारा आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती विरोधक आक्रमक आहे। त्याचबरोबर इतर मुद्दे म्हणून जर आपण पाहिलं तर महागाई, बेरोजगारी हे देखील मुद्दे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, त्यांना निरोप समारंभ देखील दिला जाणार नाही अशी माहिती मिळते आहे। त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय असं देखील सांगण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर त्यांच्या राजीनाम्यावरून तर्कवितर्क लावले जात आहेत। आणि त्याच्यामुळे जसं शिवाजी तुम्ही म्हणताय की आजच्या दिवशी सुद्धा काय तिथे नेमकं घडतंय याची उत्सुकता सगळ्यांनाच असेल। तिथले पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।